सुषमा अंधारे, रुपाली ठोबरे, दीपाली सय्यद आणि आशा मिरगेंवर गुन्हा दाखल झालाय। रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। खरात प्रकरणात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय। 17 जणांविरोधात पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। रुपाली चाकणकर यांच्या विरोधातली आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। सुषमा अंधारे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। स्वागत आपलं पुढारी न्यूजमध्ये। आपली बदनामी झाली आहे म्हणून चाकणकर यांनी एक एफआयआर दाखल केली आहे आणि त्यानुसार आपल्यावर गुन्हा दाखल झालाय। आपली काय प्रतिक्रिया? मला खरंच अशी कुठली एफआयआर मिळाली नाही किंवा माहिती मिळाली नाही, पण तरीही तुम्ही मला विचारताय तर मी हे सांगितलं पाहिजे की मुळात चाकणकरची बदनामी झाली हे वाक्यच खूप हास्यास्पद वाटतंय। मला खूपच हास्यास्पद वाटतंय। चाकणकर ज्या आहेत, ज्या पद्धतीच्या आहेत, त्या पद्धतीची चर्चा महाराष्ट्रात चालू आहे। आता त्या काय आहेत ते त्यांनी ओळखून घ्यावं, कारण त्या ज्या आहेत तशी चर्चा चालू आहे। हा एक भाग आहे। दुसरं असं की चाकणकरांच्यावर कोणीतरी आक्षेपार्ह, म्हणजे चाकणकरच काय कुठल्याही बाईवर आक्षेपार्ह पोस्ट होऊ नये, चुकीचं आहे ते। पण समजा चाकणकरांच्या संबंधाने एखादी पोस्ट कोणीतरी करतं म्हणून जर गुन्हा दाखल होत असेल तर चाकणकरबाईंनी आतापर्यंत जे काही केलं त्याच्या संबंधाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्रात एकतरी सिंघम पैदा होईल का, असा आपण जरा विचार केला पाहिजे। कारण अडचण काय माहितीये का, चाकणकर सारख्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या वाढतात कशामुळे? कारण तटकरेंसारखे राजकारणी त्यांचे फार पाठीराखे झालेले असतात। म्हणजे उद्या मला या गोष्टीचं, आता एफआयआर जरी झाली असेल नसेल मला माहित नाही, त्याचं काही फार आश्चर्य वाटत नाही। मी त्याच्या पुढे जाऊन सांगते तुम्हाला, उद्या चालून जर पुण्यातला सगळ्यात मोठा पुण्यभूषण पुरस्कार जर चाकणकरबाईंना मिळाला आणि त्याचे आयोजक किंवा तो पुरस्कार तटकरेंच्या हस्ते देऊ झाला तरी सुद्धा मला काही फार आश्चर्याचा धक्का बसणार नाही। मॅडम, या सगळ्या संदर्भात तुमचं पहिलंच वाक्य महत्त्वाचं आहे की मला अजूनही नोटीस अशा प्रकारची आलेली नाही। पण ही जर बातमी असेल आणि ही जर नोटीस तुमच्या ऑन द वे असेल, नोटीस आल्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? ही तीच असेल प्रतिक्रिया जी आता दिली तीच, की मला याच्यात काही फार आश्चर्य वाटणार नाही। जोपर्यंत तटकरेंचे सारखे लोक चाकणकर सारख्या अपप्रवृत्तींना पाठीशी घालायला समर्थ असतील तोपर्यंत असे गुन्हे दाखल होणं हे फार सहज स्वाभाविक आहे। उलट मी असं म्हणते की असं जर कधी घडलं की चाकणकरबाईंना एखादा पुण्यभूषण पुरस्कार वगैरे जाहीर झाला आणि तो तटकरेंच्या हस्ते त्याचा समारंभ असेल तरी सुद्धा मला फार आश्चर्य वाटणार नाही। धन्यवाद। आपली उपरोधिक प्रतिक्रिया पुन्हा चाकणकरबाईंकडे जाईल आणि याच्यावरच्या प्रतिक्रिया, राजकीय प्रतिक्रिया काय असतील या सगळ्यावरही आमचं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। दरम्यान, रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रुपाली चाकणकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोठी बातमी बघतोय या क्षणी। आशा मिरगे असतील, सुषमा अंधारे असतील, रुपाली ठोंबरे असतील, या सर्वांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत।